शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे पुन्हा एकदा राज्ञीच्या नवदुर्गा कार्यक्रमात मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मित्रमैत्रिणींनी पहिल्या 2 सेशनला खूप भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. आजही तशीच अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही अगदी सक्रिय सहभागी व्हा आणि आनंद घ्या. आज घटाची तिसरी माळ. मागच्या 2 दिवसांप्रमाणे आजही आपल्याला अतिशय उत्कृष्ट वक्त्या लाभलेल्या आहेत. मुक्ता सरदेसाई आणि त्या फेस योगाबद्दल आणि हिलिंग बद्दल माहिती सांगणार आहेत. फेस योगा करणार पण आहेत आपल्यासोबत आणि टेक्निक सुद्धा एक्सप्लेन करणार आहेत. तर आपण सुरुवात करताना मी थोडीशी राज्ञीची माहिती देते, तोपर्यंत आपले ग्रुप मेंबर्स जॉईन होत आहेत. राज्ञीची थोडक्यात माहिती ओळख करून देते. सुमन, पहिला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट कर प्लीज. सॉरी तुला इंटरप्ट करते. सगळ्यांना सांग की तुम्ही स्पेस योगा करताय तर तुम्ही तुमचे कॅमेरे ओपन ठेवा, नाही तर मला कळणारच नाही. हं? येस, सर्वांनी आपापले कॅमेरे ऑन ठेवायचे. म्हणजे 2 दिवसही आपण सांगतच आलोय, पण आज तर आपल्याला फेस योगा करायचा आहे. त्यामुळे इन्स्ट्रक्टरला कळणारच नाही की तुम्ही काही चुकीचं करताय का काय. तर त्यामुळे कॅमेरे ऑन ठेवा आणि माईक कृपया सर्वांनी म्यूटवर ठेवा. मी राज्ञीची थोडक्यात ओळख करून देते. त्यानंतर मुग्धा देशपांडे ताई श्रीसुक्त म्हणतील. मग आपण सेशनला थोडक्यात ओळख करून घेऊ पाहुण्यांची आणि मग सेशनला सुरुवात करूया. तर राज्ञी सोशल फाउंडेशन असं जे आपण आता ओळखतोय, ह्या ग्रुपचं, ह्या व्हॉट्सॲप प्रामुख्यानं व्हॉट्सॲप ग्रुप असलेल्या ह्या गटाचं प्रामुख्यानं ध्येय असं आहे: महिलांचे सबलीकरण, आध्यात्मिक उन्नती, शैक्षणिक मदत ह्याद्वारे समाजाची मदत करणे हा प्रमुख उद्देश आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे राज्ञी सकारात्मक व महत्त्वपूर्ण बदल जनमानसात घडवत आहे. समाजातील प्रत्येक बांधवाचा विकास, सर्वांगीण प्रगती, त्यांच्यातील क्षमतेला चालना देता देता त्यांनी समाजोपयोगी व्हावे ह्या वातावरण निर्मितीसाठी राज्ञी कटिबद्ध आहे. भुसारी कट्टा म्हणून 2014 साली हा समूह आकाराला आला. हाच गट 2022 मध्ये राज्ञी सोशल फाउंडेशन बनला. देशाविदेशातील आधी फक्त महिला सदस्य होत्या. कालांतरानं आता 2022 पर्यंत देशाविदेशातील महिला, पुरुष आणि उद्योजक ह्या गटाचे सदस्य झालेले आहेत. आज घडीला 466 सदस्य संख्या असलेला ह्या समूहात व्हॉट्सॲप ग्रुपवर उद्योजक आपापल्या व्यवसायाची माहिती देतात, जाहिरात करू शकतात. सतत उपक्रम चालू असतात. सर्वात जवळचा उपक्रम म्हणल्यास तर पितृपक्षात राज्ञीनं जवळपास 45,000 रुपयांचं योगदान समाजातील विविध घटकांना, अन्नदान, पुस्तक वाटप मुलांसाठी, अ, मुंबईतल्या मंदिरामध्ये अन्नदान, अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे 45,000 रुपयांचं योगदान केलेलं आहे. हा राज्ञीचा अगदी अलीकडचा उपक्रम आणि दरवर्षीप्रमाणे नवदुर्गाचं हे 6वं पुष्प आहे आणि दरवर्षी खूप छान प्रतिसाद मिळतो. तसाच ह्याही वर्षी मिळत आहे. तर चला आपण आता सुरू करूया. मुग्धा देशपांडे ताई श्रीसुक्त म्हणतील. मुग्धा हो ताई ताई. आल्या? हा. हो हो, चालेल. हरिः ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देय गावश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवीर्जुषतां कांसोऽस्मि तां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपभये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवदुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्थव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मिन् राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलाय ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम्
अभूतिम समृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियं मनसः काममाकूति उवाच सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्त्रजन्तु स्निग्धानि चिकलितव समे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां यः सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् ओम शांति शांति शांति। धन्यवाद मुग्धाताई. अतिशय शांत वाटलं तुमच्या आवाजात श्री सुक्त ऐकून. तर आज आपण आपल्या प्रमुख पाहुण्या मुक्ता सरदेसाई यांची ओळख करून घेऊया आणि मग सेशनला सुरुवात करूया. सर्वांना बऱ्याच जणांना मुक्ताताई माहिती असेल कारण तिने मागच्या वर्षी सुद्धा फेस योगाचं सेशन घेतलं होतं. ताई ह्या फील्डमध्ये गेली 18 वर्ष आहे आणि राज्ञी मेंबर आहे. ती सर्टिफाईड एक्झरसाइज आणि योग थेरपिस्ट आहे. तिची मास्टर्स डिग्री ही फायनान्स मध्ये जरी झाली असली तरी तिचा सुरुवातीपासून ओढा जो होता तो फिटनेस फील्डकडे असल्यामुळे तिने आवडी खातर हे करिअर निवडलेलं आहे आणि त्यात सातत्यानं शिक्षण घेऊन स्वतःला खूप अपडेट ठेवलेलं आहे. मल्हार योग आणि फिटनेस ह्याची ती फाउंडर आहे. मेडिकल योग थेरपी आणि एक्झरसाइज ह्या दोघांचा मेळ घालून ती एक्झरसाइज स्वतः डिझाईन करते आणि स्पेशल पॉप्युलेशन चे सेशन्स घेते. सध्या वृंदावन चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉलमध्ये तिच्या मेडिकल योग थेरपीच्या 2 बॅचेस चालू आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन ऑफलाईन पर्सनल ट्रेनिंग बॅचेसही तिच्या चालू असतात. ती योगशास्त्रात MA सुद्धा करते आहे. योगाचं मुख्य ध्येय आत्म्याचं परमात्म्याशी मिलन आहे आणि स्वतःच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून माणूस म्हणून अधिकाधिक उत्तम आयुष्य जगणं, त्यातूनच आध्यात्मिक उन्नती साधणं हे तिचं ध्येय वाटतं. त्या बॅचेस मधून ते ध्येय सर्वांप्रती पोहोचवण्याचा ती प्रयत्न करते. आसनांमधून फिजिकल फिटनेस, मनाची शांतता, भावनांवर ताबा कसा मिळवता येईल ह्याबद्दलही ती मार्गदर्शन करते. त्यासाठी तिला सिल्वा माइंड कंट्रोल ची ती सर्टिफाईड प्रॅक्टिशनर आहे, त्याची मदत होते. शिक्षक हेमिल शहा सर आणि युनिव्हर्स यांच्या मार्गदर्शनामुळे एक्झरसाइज, काउन्सिलिंग आणि हिलिंगद्वारे ती अनेक स्पेशल पॉप्युलेशन पेशंटला उत्तम उपचार देऊ शकली आहे, उत्तम आयुष्य देऊ शकली आहे. त्याबद्दल ती सतत कृतज्ञता व्यक्त करत असते. तिचा आजचा विषय आहे फेस योगा. त्यातही ती आपल्याला सेल्फ हिलिंगचे उपयुक्तता कशी आहे ते सांगणार आहे. त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंटचे सोपे सोपे टेक्निक्स शिकवणार आहे. तर आपण स्वतःच तिच्याकडून ऐकूया. मी जास्त वेळ न घेता तिलाच बोलवते. मुक्ता. येस, थँक्यू सुमन. प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हे सेशन जितकं तुम्ही इंटरॅक्टिव्ह ठेवाल तेवढं मला आवडेल. कारण तुम्ही फेस योगा शिकताय आणि जर तुम्ही व्हिडिओ जर ऑफ केले तर मला काहीच कळणार नाही की तुम्हाला कळतंय किंवा नाही कळतंय. सो प्लीज सगळ्यांना ही रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा आणि बोला मध्ये मध्ये. ओके. तर आपण आज फेस योगा शिकतोय. तर फेस योगा एवढा असं सिरियस चेहऱ्यांनी करायचा नसतो. मला सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत. सगळ्यांनी एक मस्त स्माइल द्या प्लीज. मस्त स्माइल द्या, एक छान स्माइल द्या. ओके. कसं वाटतं स्माइल दिल्यानंतर आपल्या सगळ्यांना? छान वाटतं की नाही? ओके. पण आता आपण मनातनं स्माइल करतोय का फक्त चेहऱ्यावरती स्माइल करतोय हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारता आला पाहिजे. ओके. आता मला हे सांगा की आधीचे कोणी पुढे माझे वर्कशॉप कोणी अटेंड केलं का जे रात्रीमध्ये झालेले आहेत? तुम्ही नुसतं थंब केलं तरी चालेल की मी केलाय अटेंड वगैरे, असं कोणी आहे का? ओके, रोहिणी शिंदे. ओके, बर. बाकीचे कोणी नाहीये का? नवीन असतील सगळे. ओके, ठीक आहे. फेस योगाबद्दल कोणी कधी काय ऐकलंय, वाचलंय? हम्म, वाचलंय, ऐकलंय कोणी? नाही वाचलंय. ओके.
तर फेस योगा ही जी कन्सेप्ट आहे ही आत्ता खूप म्हणू आपण की फॅशन मध्ये आली, फॅशन म्हणेन मी याला. पण फेशियल एक्सरसाइजेस जे आहेत ते खूप पूर्वीपासून आहेत. ते कसे काय तुम्हाला मी फर्स्ट टाइम सांगते. तर फेस योगा मेथड, ऍक्च्युअली त्याला असं म्हटलं तर फेस योगा मेथड इंट्रोड्यूस केलं जे आहे त्यांचं नाव आहे फुमिको ताकत्सू. तर ह्या ज्या लेडी आहेत या ऍक्च्युअली होत्या जपानच्या, आणि त्या साध्या कॉलेज टीचर होत्या. आणि त्यांचं लग्न होऊन त्या गेल्या US ला. आणि ओके, सुचित्रा, ठीक आहे, मला कळलं, आता आपण पुढे चालू करूया. थँक्स टू नो. तर या ज्या मॅडम ज्या आहेत त्या US ला शिफ्ट झाल्या लग्न झाल्यानंतर. आणि त्यांचा एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांच्या बऱ्याच सर्जरी झाल्या, पण त्यांच्या चेहऱ्यामध्ये बराच फरक पडला. आणि त्यावेळेला त्या जवळजवळ 36 एजला होत्या. ठीक आहे. आता 36 एजला म्हणजे हळूहळू आपण 40ला जाणार, मग ती टेन्शन असतं सगळ्यांना की मी तर पुढे कशी दिसेल आणि काय. तर त्यांच्या ज्या इंजुरीज होत्या चेहऱ्याच्या, त्या इंजुरीज मधनं त्यांना फेस योगा मेथड चालू करायची आयडिया मिळाली. आणि त्यांनी काही फेशियल एक्सरसाइजेस तयार केल्या. ओके. आता हे जे काही फेशियल एक्सरसाइजेस आहेत त्याच्यात त्यांचे काही टेक्निक स्वतःचे पण आहेत. मी असं म्हणणार नाही की सगळेच आधीपासून आहेत, नाही, आहेत त्यांचे काही टेक्निक्स. त्यांनी त्याला एक म्हणजे आपल्याकडे कसं योगामध्ये पतंजली योगसूत्र जे आपण वाचलं, तर योगा सगळा एकत्र आणला पतंजलीने. तसं फेस योगाचे सगळे एक्सरसाइजेस त्यांनी एकत्र आणले आणि त्यांनी जगासमोर आणले, मुख्यत्वे करून फेस योगा मेथड या माध्यमातून. आणि आता त्यांचं एक पुस्तक पण आलंय फेस योगा मेथडचं, आणि ते बेस्ट सेलर पुस्तक आहे. त्यांच्या अनेक बॅचेस चालतात US मध्ये, आणि खूप मोठ्या प्रमाणात. दुसरी गोष्ट फेशियल एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये फेशियल एक्सरसाइज, तर फेशियल एक्सरसाइज पहिल्यापासून आपल्याकडे आहे. मेडिकल फील्डमध्ये आणि फिजिओथेरपी फील्डमध्ये फेशियल एक्सरसाइज घेतले जातात. आता तुम्ही मला म्हणाल की तुम्हाला कसं माहिती. तर 2002 साली माझा सुद्धा एक असाच ऍक्सिडेंट झाला होता. मी नॅशनल लेवल खेळायला गेले होते बास्केटबॉल. आणि माझ्या डाव्या कानावरती खूप जोरात इम्पॅक्ट झाला, खूप म्हणजे खूप जोरात, आणि मी पडले त्याच्यावर सुद्धा. आणि येताना मला ट्रॅव्हल करायला लागलं. ट्रॅव्हल करताना काय झालं की माझी एक बाजू पूर्ण पॅक झाली. असं आपण म्हणू की वात जास्त शिरला आतमध्ये. पॅक झाली म्हणजे मला तोंड सुद्धा उघडता येईना, खाता येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेला त्याला फेशियल पॅरालिसिस असं म्हटलं जातं. ओके. तर फेशियल पॅरालिसिस रिकव्हर करण्यासाठी कुठलीही औषधं नाहीयेत. आयुर्वेदामध्ये आहेत, होमिओपॅथीमध्ये आहेत, पण तेव्हा मला हे माहिती नव्हतं. म्हणून मला फक्त फेशियल एक्सरसाइजेस दिले गेले आणि फेशियल एक्सरसाइजेस मधनच माझ्या चेहऱ्याची रिकव्हरी झाली. आता सुद्धा थोडा थोडा तुम्हाला बोलताना कळले की मी बोलताना आता डोळा मिटला जातो वगैरे. तर तिथून माझी फेशियल एक्सरसाइजची ऍक्च्युली सुरुवात झाली. आणि असे हे फेशियल एक्सरसाइजेस अनेक प्रकारांमध्ये दिले जातात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर पार्किन्सन डिसीज असेल तर फेशियल एक्सरसाइज दिले जातात. सेम एक्सरसाइजेस जे आता आपण फेस योगामध्ये केले जातो. किंवा जिभेचे एक्सरसाइज, कारण पार्किन्सन्स किंवा कुठल्याही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर मध्ये किंवा पॅरालिसिस मध्ये किंवा चेहऱ्याच्या पॅरालिसिस मध्ये, ज्याला बेल्स पाल्सी पण म्हणतात, किंवा ज्यांना बॉडी आणि ब्रेनचा कॉर्डिनेशनचा जो प्रॉब्लेम असेल, अशा लोकांना हे सगळे एक्सरसाइज आधीपासूनच दिले जातात. आणि त्याच्यामध्ये जिभेची मुवमेंट आहे, त्याच्यामध्ये डोळ्यांच्या मुवमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये गालाचे मुवमेंट्स आहेत. ह्या सगळ्या एक्सरसाइजेस त्याच्यामध्ये दिले जातात. त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की फक्त त्यांनीच इंट्रोड्यूस केलं. एक्सरसाइज पहिल्यापासून अवेलेबल करण्याचं काम या मॅडमनी केलेलं आहे. आणि अतिशय सुंदररित्या त्यांनी एक सेट ऑफ पॅटर्न तयार केलेला आहे. आणि तो जगासमोर आलेला आहे. आपल्याकडे तो पॅटर्न आता सगळेच योगा क्लासेस घेतात जवळजवळ. बऱ्याच योगा क्लासेसमध्ये हे घेतलं जातं. काही ठिकाणी सर्टिफिकेशन चालतात. नॉर्मल लोकांनी हे सर्टिफिकेशन केले तरी चालतात. म्हणजे आपल्याला मी असं म्हणेल की कुठं जाऊन शिकण्यापेक्षा अवेलेबल ऑनलाईन क्लासेस आहेत, तिथे तुम्ही डायरेक्ट सर्टिफाईड करा आणि तुमचं तुम्ही शिकून घ्या, तुमचं तुम्ही रोज रोज करा. त्याच्यामध्ये काही वेगळं असं काय, तुम्हाला अॅनाटॉमी शिकवली जाते, तुम्हाला व्यवस्थित एक्सरसाइज शिकवली जातात. ओके. हा झाला बेस फेस योगा मेथडचा. आता फेस योगा करायची वेळ आपल्यावरती का येते. ओके. तर आपल्याकडे एक आता असा जनरल फंडा आहे की फेसकडे खूप लक्ष दिलं जातं.
आणि तुमचा फेस दिसायला चांगला पाहिजे, तुम्ही म्हणजे असे पॉझिटिव्ह दिसला पाहिजे, तुमचा ऑरा चांगला दिसला पाहिजे. अशा पद्धतीने खूप आजकाल बघितलं, तर तिच्याकडे बघितलं की खूप छान वाटतं मला. ही कन्सेप्ट फार आहे. किंवा मेकअप ही गोष्ट खूप आजकाल वाढलेली आहे. ओके, पण मुळात फेस चांगला दिसण्यासाठी ज्या काही मुळात गोष्टी गरजेच्या आहेत त्या मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगेन. की नुसतं फेशियल एक्सरसाइज करून किंवा नुसता योगा करून तुम्हाला हे नाही होणार आहे साध्य. तर मुळात मी मागच्या अनेक लेक्चर्स मध्ये हे सांगितलेले आहे, की तुम्ही स्वतःवरती काम करायला सुरुवात केली की तुमचा चेहरा आपोआप छान दिसायला लागतो. ओके. फॉर एक्झाम्पल आता बघा, एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेल आणि तिने असं अचानक असा चेहरा एकदम असं नर्वस केला असेल, घरी काहीतरी झालं असेल, आपण एखाद्याला मैत्रिणीला भेटतो आणि किंवा मित्राला भेटतो, त्याला काहीतरी झालेलं असतं पण त्याला सांगता येत नसतं, कारण आपल्याला बोलायचीच सवय नसते. तर जर तिचा चेहरा असा सुरकुतलेला दिसेल, तुम्हाला काळवंडलेला दिसेल, गोरी गोरी व्यक्ती सुद्धा कधी कधी काळवंडलेली दिसते किंवा डोळ्याखाली काळे झालेले दिसतात. ओके. तर या सगळ्याचं मेन रिझन आहे स्ट्रेस. आता असं कोणी म्हणू शकत नाही की मला स्ट्रेस नाहीये. जी अशी व्यक्ती आहे ती मी तर मला तर म्हणेल ती आता संन्यासी झाली असं मला वाटतं, कारण स्ट्रेस सगळ्यांना असतो. थोडा का होईना स्ट्रेस असतोच. ओके. तर ह्या स्ट्रेसवर काम करता आलं पाहिजे. किंवा काळजी असते काही जणांना, स्ट्रेस नाही म्हणता येणार, चिंता असते, मुलांची चिंता असते, नवऱ्याची चिंता असते, स्वतःच्या तब्येतीची चिंता असते. ह्या चिंता सुद्धा तुम्हाला खूप त्रासदायक ठरतात फेससाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर फूड इंटेक. आपल्याकडे आजकाल जंक फूड खायचा प्रकार खूप वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे 25व्या मुली बघा, तुम्ही 25 वर्षाच्या आत्ताच्या ज्या मुली दिसतात तुम्हाला, किंवा जेएनझी जनरेशन, मी परवाच माझ्या मैत्रिणीशी बोलताना म्हटलेले की ह्या मुली एवढ्या बारीक कशा दिसतात, एवढ्या म्हणजे अक्षरशः त्यांची इतकी असते, एवढ्या बारीक कशा दिसतात, त्यांचा चेहरा काही तेज नसतं, काही नसतं, पण त्याला असं वाटतं की मी खूप छान दिसते आणि मी खूप बारीक आणि छान छान कपडे मला घालता येतात. रॉंग येते, चुकीचं आहे. फूड इंटेक आपल्याकडे अतिशय चुकीचा घेतला जातो असं मला स्पष्ट वाटतं. जो पूर्वीचा सकस आहाराची जी पद्धत आहे ती आपल्याकडे घेतली जात नाही. ओके. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे मला असं वाटतं की स्ट्रेस येतो चेहऱ्यावरती. आजकाल कोणीही बघा, वय एखाद्या छोट्या मुलाच्या हातात मोबाईल आला, ते 80 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत हातात मोबाईल दिसतो. तर त्या स्क्रीनच्या, मोबाईलची जी स्क्रीन असते त्या स्क्रीनच्या पण किरणांचा तुमच्या चेहऱ्यावरती खूप परिणाम होत असतो. तुमचे डोळे जे पाणीदार दिसायला पाहिजे ते दिसत नाहीत, ते कोरडे पडतात. तर ह्या गोष्टीचाही परिणाम आपल्या चेहऱ्यावरती खूप होताना आपल्याला दिसतो. ओके. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे सांगायची म्हटली तर आपली महत्वाची गोष्ट, आपलं लाईफस्टाईल आजकाल खूप सिडेंटर झालेलं आहे. आपण कधीही झोपतो, कधीही उठतो. 7 ते 8 तासाची झोप आपण घेतो का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. की मी 7 ते 8 तासाची झोप घेतो का, किंवा मी 8 ते 8 तासाची झोप घेते का, नाही घेत. फोन उचलला जातो आणि फोन झोप येईपर्यंत डोळे आपले मिटत असतात तरी आपल्या स्क्रीन समोर असतो. आणि मग आपण म्हणायचं की मला झोप येत नाही. कशी झोप येईल? आणि झोप न आल्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती ते तेज दिसत नाही, एक प्रकारचा थकवा बॉडीमध्ये असतो. नुसतं चेहऱ्याचं तेज हे एक ऍस्पेक्ट नाहीये, तर तुमची बॉडीला हील करायचा चान्स आपण देत नाही. 7 ते 8 तासामध्ये बॉडी आपली हील झाली पाहिजे. समजा आपण 7 वाजता जर जेवण केलं तर पुढचे 3 तास आपलं जेवण पचण्यामध्ये जातात. 10 वाजल्यापासून सकाळी पुढचं अन्न घेईपर्यंत, समजा आपण 7 वाजता अन्न घेतलेलं आहे, पुढचे 12 ते 13 तास जर आपण काही खाल्लं नाही, तर 10 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत बॉडी वेअर अँड टेअर करत असते, रिपेअर. म्हणजे बॉडी रिजनरेट करत असते. बॉडीला जर कुठे काही झालं असेल ते तिथं हिलिंग चालू असतं. तर अशा पद्धतीने आपण त्यांना ते हिलिंग देतो का? जर आपण 11 वाजता झोपलो तो उठणार किती वाजता? आपण पहिलं मील किती वाजता घेणार? याही गोष्टींकडे आजकाल अतिशय दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे जर फेस योगा किंवा फेस तुम्हाला चांगलं करायचं असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी कडे अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, ते तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा, जे तुमच्यावरती आहे. तर मी साधारण एक थोडक्यात काही गोष्टी जाणार आहे की ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत, ज्या सगळ्या तुम्हाला नेटवरती अवेलेबल मिळतील. ओके. तर चेहरा, आता पहिली गोष्ट, आता आपण शेवटचा जो टॉपिक घेतला झोप. ओके.
तर आता झोपेसाठी दोन महत्वाचे आपण म्हणू की एन्झाईम्स रिलीज व्हायला लागतात. त्यातला एक मेलाटोनिन नावाचा आहे. तर आता मेलाटोनिन रिलीज कसं होतं, तर मेलाटोनिन रिलीज व्हायच्या आधी तुमच्या डोळ्यासमोरनं, म्हणजे डोळे जे आहेत ते डोळे बंद झाल्यानंतर, डोळ्यांकडनं मेसेज ब्रेनला जातो. ब्रेनला म्हणजे कोणाला, हायपोथॅलॅमसला जातो, की आता डोळे बंद झालेले आहेत, समोर अंधार आहे, तू मेलाटोनिन सिक्रीज कर. मग तो पिनियल ग्लँडला सांगतो की तू मेलाटोनिन सिक्रीज कर. मग पिनियल ग्लँड मेलाटोनिन सिक्रीज करते आणि तुम्हाला झोप यायला लागते. तर झोपेसाठी अतिशय महत्वाचं आहे मेलाटोनिन सिक्रीशन. आता तुम्ही विचार करा, जर तुम्ही डोळ्यासमोर टीव्ही ठेवला झोपायच्या आधी 1 तास, कुठलाही स्क्रीन ठेवला, तर तुम्हाला झोप लागेल का? कारण संदेशच जाणार नाही ना मेंदूपर्यंत की तुम्ही मेलाटोनिन सिक्रीज करायचंय. बरोबर आहे की नाही? मग त्यामुळे आजकाल जे काही इन्सोमेनिया हा जो प्रॉब्लेम आहे, लोकांना वाटतं मला झोपच येत नाही. अरे बाबा, तू तू फोन बंद ठेव, तू पहिला स्क्रीन बंद ठेव, तू टीव्ही पहिला बंद करा. झोपायच्या आधी कंपल्सरी 1 तास मोबाईल स्क्रीन किंवा पुस्तक वाचणे हे प्रकार करायचे नाहीत. शटडाऊन म्हणजे कम्प्लीट शटडाऊन, काहीच बघायचं नाही. हळूहळू तुमचा इन्सोमेनिया कमी कमी व्हायला सुरुवात होते. ही पहिली स्टेप आहे. फेस सुंदर बी होणार या प्रोजेक्टकडे जायचे, आपण त्याला एक प्रोजेक्ट म्हणू. ओके. तर पहिली स्टेप म्हणजे काय, की आपल्याला स्क्रीन बंद करायची झोपायच्या आधी 1 तास. दुसरी गोष्ट, आता काही तुम्हाला व्हायटमिन्स मी सांगणार आहे की ज्याच्यानी तुम्हाला मुळातच काय म्हणू आपण की न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड केले जातात ऑल ओव्हर द बॉडी, आणि त्याच्याने चेहऱ्याची स्किन चांगली होते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट व्हिटॅमिन ई. ओके. तर व्हिटॅमिन ईचा इंटेक करायचा. व्हिटॅमिन ईची गोळी घेतली तरी चालते, किंवा तुमच्याकडे जर डायटिशियन असेल तर डायटिशियन कडनं तुम्ही डाएट घेऊन व्हिटॅमिन ईचा हे घेऊ शकता, म्हणजे फूड सोर्स घेऊ शकता किंवा टॅबलेट घेऊ शकता. आता फूड सोर्स म्हणायचा असेल तर सनफ्लॉवरचं ऑइल अतिशय चांगला सोर्स आहे व्हिटॅमिन ईचा. त्याच्यानंतर आपला जो लाल भोपळा आहे, लाल भोपळ्यातनं अतिशय चांगल्या प्रकारे ई व्हिटॅमिन मिळतं. ई व्हिटॅमिनची इव्हीएम नावाची गोळी पण मिळते. ती आजकाल अशी तेलात मिक्स केली जाते आणि असं चेहऱ्याला लावलं, त्याच्यामध्ये पोटात पण घ्या जरा जास्त इफेक्ट होईल. सो ई व्हिटॅमिन घ्यायचं. त्याच्यानंतर मॅग्नेशियम घ्यायचं. मॅग्नेशियमचा इंटेक करायचा. बनाना मधलं मॅग्नेशियम तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतं. त्याच्यानंतर बटाट्यामधनं मिळतं. अजून काही फूड सोर्स मिळतं, फिश मधनं मिळतं, फिश ऑइल मधनं मिळतं. त्याच्यानंतर आता पुढचा जो बी सिक्स नावाचं जे बी कॉम्प्लेक्स मधला जो एक भाग आहे, तो एक मिळणं गरजेचं आहे. व्हेजिटेरियन ऑप्शन्स मध्ये केळ्यामध्ये आहे ते, बटाट्यामध्ये आहे ते. नॉनव्हेज ऑप्शन्स मध्ये तुम्ही फिश मध्ये आहे ते. जे नॉनव्हेज खाते त्यांनी बटाटा आणि केळीचा इंटेक ठेवू शकता. आता तुम्ही म्हणाल की शुगरला चालणार नाही, तर बाकीचे सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ज्याच्यात तुम्ही हे घेऊ शकता. आणि एक वेलची केळं खाल्लं तर तेवढी शुगर वाढत नाही असं मला वाटतं. तर एक वेलची केळं तुम्ही छोटं खाऊ शकता आठवड्यातनं एखादं वगैरे, ती तुमची नीट बघण्यासाठी. ओके. तर या काही गोष्टी आहेत डायटरी हॅबिट्सच्या. दुसरी गोष्ट अशी आहे की जेवणामध्ये तुमच्या सॅलड्सचा इंटेक भरपूर ठेवा. उकडलेला पालक अतिशय चांगला आहे आयर्नसाठी, मॅग्नेशियमसाठी. तर उकडलेला पालक तुम्हाला जेवढा इंटेक करता येईल, म्हणजे खूप पण इंटेक चांगला नाही पालकचा, पण एक मॉडरेट इंटेक ठेवला पाहिजे असं मला वाटतं पालकाचा. आणि जनरल जी काही सगळी फ्रुट्स आहेत, ती फ्रुट्स भरपूर घ्या, आणि त्यातनं न्यूट्रिशन लेवल खूप चांगली मिळते. नाचणीचं घ्या सत्व. सत्व म्हणजे नाचणी घरी भाजायची आणि त्याचं पीठ तयार करून त्याचं सत्व तयार करायचं. मग तुम्ही त्याच्यात गोडासाठी समजा शुगर असेल तर विदाउट शुगर करा. शुगर नसेल तर तुम्ही खजूर वापरू शकता त्याच्यामध्ये, आणि गुळ वापरू शकता. साखर शक्यतो वापरू नका. अशा पद्धतीने आपल्याला बऱ्याच गोष्टी, आता हे डाएटचं सेशन नसल्यामुळे त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. ओके. आता दुसरी गोष्ट, आपल्याकडे तळणीचे पदार्थ फार खाल्ले जातात. तर ते 25च्या ज्या मुली असतात त्यांना फोडतात, किंवा आपल्याकडे ही स्किन अशी ऑइली होते. तर तळणीचे पदार्थांनी शक्यतो हीट वाढते आणि त्याच्यामुळे फोड याची जी टेंडन्सी असते ती वाढते. तेव्हा तळणीचे पदार्थ शक्यतो लोकांनी कमी खायचे.
जर स्किन चांगली ठेवायची असेल तर. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की एक्सरसाइज करणे. एक्सरसाइजनी काय होतं तर एक्सरसाइजनी आपले दिवसभर आपल्याला काहीतरी काही ना काही स्ट्रेस मधून आपण गेलेलो असतो. त्यामुळे हॅपी हॉर्मोन रिलीज करायचं काम योगासनं आणि एक्सरसाइज करत असतं. त्याच्यामुळे नुसतं फेस योगा मेथड करून किंवा नुसतं फेशियल एक्सरसाइजेस करून उपयोग नाही. तो तुम्ही एक्सरसाइज आणि योगासनं करणं म्हणजे एक्सरसाइज आणि योगासनांचा बॅलन्स मेंटेन करून बॉडी तेवढी त्या लेवलला आणणं किंवा फिट राहणं. त्याच्यामध्ये चालणं पण आलं, चालायला पण जायला पाहिजे थोडंफार. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे असं मला वाटतं. आता थोडा भाग मी असं सांगेन की इमोशन्स वरती आपण थोडं बोलूया. कारण तो सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आहे फेशियलचा. म्हणजे नुसतं हे सगळे आपण गोष्टी घेतो किंवा आपण जे फूड इनटेक करतो, पण जर खाताना जर माझी एनर्जी चांगली नसेल किंवा माझी विचारसरणी काय, आता मी काहीतरी जेवते आणि जेवताना अरे यार उद्या मला नाही जायचं तिकडे पण मला जावं लागणार आहे, कशाला जायचं तिकडे, असं काहीतरी जर तुम्ही विचार करत असाल तर ते फूड आतमध्ये जे घेताय ते चांगल्या एनर्जीने जाईल का? किंवा तुम्ही आता स्वयंपाक करताय आणि स्वयंपाक करताना मागे कोणाशी तरी भांडत भांडत स्वयंपाक करताय, तर तुमची ती एनर्जी त्या फूडमध्ये जाते. मग असं फूड तुम्ही तुमच्या घरच्याला देणार का? नाही देणार. मग आपली मेंटल कंडिशन काय, आपली फिजिकल कंडिशन काय, आपली हेल्थ काय आहे याचा अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. ओके. इमोशन्स तुमच्या पूर्ण म्हणजे आता तर असा रिसर्च आहे की कॅन्सर सुद्धा 99% सायकोसोमॅटिक आहे. कॅन्सर सुद्धा 99% सायकोसोमॅटिक आहे. मग आता बाकीचे आजार, डायबिटीस आलाच. मी तुम्हाला डायबिटीसच्या मागचं कारण सांगते. जी व्यक्ती स्वतःवरती प्रेम करत नाही, ज्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्या आयुष्यात गोडवा नाही, त्या व्यक्तीला 100% डायबिटीस होणार. ज्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीबरोबर खूप रिव्हेंजची जी भावना आहे की मी सूड घेणार आहे, त्या व्यक्तीला टीबी होतो, ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे. ज्या व्यक्तीला खूप फायनान्शियल टेन्शन आहे, प्रचंड फायनान्शियल टेन्शन आहे आणि सतत चिंता आहे त्या व्यक्तीला त्या फायनान्शियल टेन्शन, त्यांना सायटिका खूप ऍक्टिव्हेट होतो. आणि सायटिका ऍक्टिव्ह म्हणजे एवढा पेन असतो की चेहरा सुद्धा असा आकुसलेला असा आणि सतत पेन मध्ये असतो आपण. आता फॉर एक्झाम्पल फ्रोझन शोल्डर, आता आता असं सांगितलं होतं की फ्रोझन शोल्डर डायबिटीसमुळे होतो, पण फ्रोझन शोल्डरचा बेसिक इमोशनल रिझन असं आहे की आपल्यावरती एखादी जबाबदारी आलेली असते आणि आपण ती नाकारतो. मुद्दाहून नाही नाकारत, अशी नाकारली जाते आपल्याकडून. आणि ते नाकारल्यानंतर आपल्याला त्याचा गिल्ट येतो की माझ्यावर ही जबाब म्हणजे कधी कधी आपल्याला आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी असते. आणि आजकाल हे सर्रास चालतं की आई वडिलांना कोणीही बघायला नाही म्हणून त्यांना केअर होम मध्ये टाकलं जातं, हेल्थ केअर होम मध्ये टाकलं जातं किंवा ठेवलं जातं. त्याच्यात त्यांची मुलांची काही चूक नसते. पण त्या गिल्टमध्ये मुलं असतात किंवा मुली असतात की मी आईला माझ्या तिथे ठेवले, ज्या आईने मला वाढवलं. त्या गिल्टचं जर तो कॅरी करणार असेल तर फ्रोझन शोल्डर होतो. फ्रोझन शोल्डर होतो. तर अशा अनेक प्रकारची कारणं असतात आपल्या स्ट्रेससाठी, अनेक प्रकारची असतात. मी तुम्हाला ही काही थोडी कारणं सांगितली. तर अशा अनेक प्रकारची जी कारणं आपल्या आजूबाजूला जर असतील तर आपला चेहरा सुंदर दिसेल का? नाही दिसणार. मग आपण आपल्या या आता तुम्ही म्हणाल की मग एका दिवसात ते कसं होईल? एका दिवसात नाही होणार. एका दिवसात कुठलीच गोष्ट होत नसते. पण आजपासून तुम्ही असं ठरवा की मला आजपासून स्वतःवरती काम करायचं. आता मी खूप सगळ्यांचं बघितलं, आता मला माझा विचार करायचा. तर त्यासाठी आता मी तुम्हाला काही टेक्निक सांगणार आहे की ज्याच्याने आपण फेस योगा करता करता काही गोष्टी टेक्निक्स करणार. ओके. तर एक टेक्निक सायकोलॉजीमध्ये अशी सांगितली जाते, प्रूव्हन हे टेक्निक कुठल्या काळात मला सांगेल. तुम्हाला मन मोकळं कोणाशी बोलता येत नसेल तर काय करायचं, एक वही घ्यायची, पेन घ्यायचं, जे काही तुम्हाला कोणाशी बोललं असं वाटतं आणि बोलता येत नाही अशा सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या. आणि तुम्हाला असं वाटेल की मला काहीच सुचत नाही, एकदा बसायला लागले की तुम्हाला कळेल की तुम्ही थांबणं मुश्किल होतं. हळूहळू लिहायचं, आपण पटापटा पटापटा लिहायला लागतो, इतकं आपल्याला विचार पटपट पटपट लिहायला लागतो आपण. आणि ते लिहून टाकायचे विचार आणि तिथलं ते ते एकतर फाडून टाकायचं किंवा जाळून टाकायचं. हे करून बघा, अतिशय चांगलं टेक्निक आहे. ओके. तर प्रत्येकाने स्ट्रेसवरती काम करणं अतिशय गरजेचं आहे.
तुम्ही स्ट्रेसवरती काम केलं, तुम्ही आनंदी राहायला सुरुवात केली, आपोआप चेहरा तुमचा सुंदर होणार आहे. तुम्हाला माहिती का, योगा शिकवणारे जर इथे असतील, काही ट्रेनर पण असतील मे बी, योगा शिकवणारे जे लोक असतात ते दिसतात एजने किती असे लहान वाटतात ना, वाटतं का त्यांचं एज वाढले असं? का नाही वाटत? कारण योगाच्या अष्टांगाच्या ज्या पायऱ्या आहेत, अष्टांग योगाच्या, त्या त्यांना स्वतःला फॉलो कराव्या लागतील. मी माझ्यावरच काम जर केलं नाही तर मी दुसऱ्यांकडनं ते काम करून घेईन का? नाही करून घेऊ शकणार. त्यामुळे त्यांना स्वतःमध्ये आधी बदल करावा लागतो, स्वतःमध्ये आधी पॉझिटिव्हिटी आणावी लागते, त्याच्यानंतर ते योगासनं चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. हेच आपल्याला स्वतःबद्दल करायचं. ओके, हा पार्ट झाला इमोशनल पार्ट. ठीक आहे, आता आपण अजून याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, म्हणजे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करूया. विचारायचंय कोणाला काही? ठीक आहे, मग एक्सरसाइज करायचे आपण. ओके, एक्सरसाइज करायच्या आधी सगळ्यांनी असं समोर मला दिसेल असं खुर्ची ठेवा. जेवढ्या जणांनी व्हिडिओ ऑन केले तेवढ्या जणांनी, बाकीच्यांचं मी काही सांगू शकत नाही कारण मला दिसत नाहीयेत खूप जण. मला दिसेल असं बसा, सगळ्यांनी थोडंसं याच्यापासून मागे सरकून बसा. आपण आधी थोडेसे वॉर्मअप करणार आहोत आणि मग आपण एक्सरसाइज चालू करणार. ठीक आहे, ओके, बसले सगळेजण शांत. ठीक आहे, पहिल्यांदा आपण करायचंय नेक रोटेशन, अप अँड डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चेंज. आता उजवीकडे बघायचं, मग डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चेंज. आता आपल्याला शोल्डरचे करायचे, कारण आपला जो दिवसभराचा जो काही ताण असतो त्याचे सगळे जे मेन हार्मोन्स असतात स्ट्रेसचे, ते इथे रिलीज होतात इथे, त्यामुळे हा भाग आपला खूप टाईट झालेला असतो. ओके, तर पहिल्यांदा शोल्डरचं एलिव्हेशन करायचं. 1 2, सोडायचं नाही, शोल्डर स्मूथली खाली न्यायचा. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, गुड. आता इथे हात ठेवायचे असे. चला, रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8. उलट. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. रिलॅक्स. आता तुमचा जो डावा हात आहे तो तुमचा कान जो आहे, दिसतंय ना सगळ्यांना, कान जो आहे तिथे इथे लावायचा असा, मान सरळ ठेवायची आणि हळूच मान डावीकडे घेऊन जायची. ओके, नाही, हेमांकिताई इकडे लक्ष द्या. डावा हात, डावा हात घेतला, हा जो कान आहे कानाच्या इथे लावायचा, डावा हात उजव्या कानाच्या इथे, आणि डावीकडे मान घेऊन जायची. हा, सावकाश करा, सावकाश हेमांगिताई, सावकाश. इतकं घाईनी नाही करायचं, मानेच्या अवतीभोवती हाडांचा सपोर्ट कमी आहे. सावकाश करा, मानेबरोबर कधीही खेळ खेळायचा नाही. चेंज. दुसरी बाजू, उजवा हात डाव्या कानापाशी आणि सावकाश. रिलॅक्स. ओके, आता उजवा हात असा घ्यायचा, उजव्याच खांद्याच्या मागे न्यायचा असं. न्या, सगळेजण न्या. आता डाव्या हाताने इथे कोपराला असं मागे ढकलायचं, उजव्या कोपराला ढकला मागे. मान ताठ करा आणि चेस्ट ओपन करा, पूर्ण चेस्ट ओपन करा. आता इथे पण चेस्ट का ओपन केली सांगते मी तुम्हाला. आता
जे काही ब्रिथिंग चालतं आपलं ते ब्रिथिंग सगळं आपलं चेस्ट मधनं चालतं, डायफ्राम मधनं चालतं, शोल्डर मधनं चालतं आणि बॅक साईडच्या मसल्स मधनं चालतं. तुम्हाला आठवत असेल तर कोविडमध्ये पोटावर झोपायला सांगायचे डॉक्टर. का? कारण बॅकचे मसल्स खूप मोठे आहेत जे इन्व्हॉल्वमेंट ज्यांची ब्रिदिंग मध्ये आहे. तर जेव्हा तुम्ही व्हर्टिकली असा स्पाईन वरती उचलता तेव्हा इथले सगळे मसल्स ओपन अप होतात आणि जास्त जागा मिळते तुमच्या लंग्सला श्वास घेण्यासाठी. आणि जेवढा श्वास तुम्ही चांगला घ्याल तेवढे तुमचे ब्लड मध्ये तेवढं ऑक्सिजनची लेवल चांगली राहते. ओके, रिलॅक्स. हेमांगी ताई, वर्कआउट करायची सवय नाही दिसत आहे. दुसरा हात, डावी बाजू, ढकला मागे, मान ताठ ठेवा, मान ताठ ठेवा. सगळ्यांनी श्वास घेत राहा, सोडत राहा, घेत राहा, सोडत राहा. कुठेही श्वास अडवायचा नाहीये. रिलॅक्स. सावकाश खाली आणायचं. ओके, आता उजवा हात डाव्या खांद्यावर ठेवायचा आणि हे असं हा खाली नाही पडू द्यायचा, एल्बो असा वरती ठेवायचा आणि प्रेस करायचं. हा, करेक्ट करेक्ट. चेंज. दुसरी बाजू, डावा हात उजव्या खांद्यावर ठेवायचा आणि हा असा प्रेस करायचा उजवीकडे. करेक्ट. ओके, रिलॅक्स. आता नीट लक्ष द्या. तुम्ही जर खुर्चीवर बसला असाल तर उजवा हात तुमच्या डाव्या गुडघ्यावर ठेवा, डावा हात तुमच्या मागच्या बाजूला ठेवा आणि डाव्या बाजूनी मागे टर्न करा. श्वास घेत राहा, सोडत राहा. पुन्हा समोर यायचंय. सावकाश. पुन्हा डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा, उजवा हात मागच्या बाजूला आणि उजवीकडनं मागे बघायचंय. श्वास सोडत सोडत सावकाश उजवीकडे मागे बघायचंय. मागे गेल्यानंतर श्वास घेत राहायचाय, सोडत राहायचाय सावकाश. कुठेही श्वास अडवायचा नाहीये. सावकाश पुढे यायचं. ओके, आता दोन्ही हात मागे न्या आणि असे शोल्डर लॉक करा. दोन्ही हात मागे न्या आणि लॉक करा शोल्डर मागे. ओके, आणि सावकाश मान मागे न्या. ताठ बसा. रिलॅक्स. मोकळं झालं का जरा अंग? मोकळं झालं का? मोकळं झालं का वाटतंय? आता हात वरती न्यायचे असे आणि परत जेवढं आता हात वरती नेले त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं ट्विस्टिंग करा. डाव्या बाजूला ट्विस्ट करायचंय, श्वास सोडत सोडत. पुन्हा उजवीकडे यायचंय, समोर. पुन्हा दुसऱ्या बाजूला जायचंय. रिलॅक्स. ओके, ठीक आहे. आलं लक्षात? थोडंसं पाणी प्या सगळ्यांनी. आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत. आता हे जे एक्सरसाइज आहेत ना ह्याच्यामध्ये मी फार खोलवर गेलेली नाहीये. तुम्हाला एक साधारणतः 10 ते 15 मिनिटात होतील असे एक्सरसाइज मी आज तुम्हाला प्लॅन करून देणार आहे. ओके, आणि हे तुम्ही लिहून घ्या कारण मी कुठल्याही प्रकारचे व्हिडिओज वगैरे देणार नाही यावेळेला. ठीक आहे. ओके, तर पहिला एक्सरसाइज आपल्याला जो आहे तो फोरहेड लिफ्ट म्हणजे कपाळ वरती उचलणे हा एक्सरसाइज. हे जे कपाळ आहे ते हळूहळू त्याच्यावरती जे आठ्या पडतात ना टेन्शन घेऊन घेऊन असं खाली खाली येतं टुवर्ड्स ग्रॅव्हिटी. एक तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगते एक्सरसाइज मधली किंवा योगामधली की कुठलेही ऑर्गन्स, कुठलेही आपले ऑर्गन्स किंवा मसल्स हे ग्रॅव्हिटीच्या बाजूला नसायला पाहिजे, म्हणजे टुवर्ड्स ग्रॅव्हिटी जायला नाही पाहिजे. ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट त्यांचं लिफ्टिंग झालं पाहिजे. आलं लक्षात? आता तुम्ही बघा सगळ्यांचे चेहरे टुवर्ड्स ग्रॅव्हिटी गेले म्हणजे खाली उतरले. ते आपल्याला काय करायचं, अँटी ग्रॅव्हिटी वरती लिफ्ट करायचं. तर मगाशी आपण हा ताण जो घेतला अँटी ग्रॅव्हिटी काय केलं आपण स्पाईन वरती नेला. करेक्ट आहे. तर तुमच्या बसण्यामुळे सुद्धा आपण काय करतो टुवर्ड्स ग्रॅव्हिटी जातो. तर तुम्ही ताण बसलं पाहिजे म्हणजे तुम्ही अँटी ग्रॅव्हिटी लिफ्ट झाले पाहिजे. आले लक्षात?
हा बेसिक रूल नेहमी लक्षात ठेवा. ओके. आता फोर हेड लिफ्ट कसं करायचं नीट बघून घ्या शांतपणे आणि मग तुम्ही सांगा. मग मी तुम्हाला एक एक स्टेप लिहून घ्यायची सांगते कसं करायचं. हा जो पोर्शन आहे हात इथे लावायचा, ही बोटं इथे लावायची, कानाला अंगठे इथे लावायचे आणि हे जे फोर हेड आहे ते असं मागं न्यायचं. मागे नेल्यानंतर कोणी करू नका. आता मी सगळ्यांना करायला सांगणार आहे. कोणी करू नका. अगदी बघा बघून अनिता काकू बघा. त्याच्यानंतर काय करायचं, त्या फोरहेड वरती लिफ्ट झालंय ना, आता डोळे खाली घ्यायचे आणि असं होल्ड करायचं. ओके. आलं लक्षात. चला आता सगळ्यांनी पहिली स्टेप. सगळ्यांनी कानाच्या इथे अंगठा लावा. फोरहेड वरती उचला. उचलावरती हा मान सरळ ठेवा. ब्रिदिंग नॉर्मल ठेवा. एल्बो सगळे रिलॅक्स ठेवा. शोल्डर रिलॅक्स ठेवा आणि डोळ्या खालच्या बाजूने घ्या. मान खाली न्यायची नाही, फक्त डोळे न्यायचे आणि होल्ड करायचे. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पुन्हा एकदा परत हात इथे लावायचा आहे. फोरहेड वरती न्यायचं आहे. डोळे खालच्या बाजूला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शोल्डर रिलॅक्स करा. शोल्डर रिलॅक्स करा. पुन्हा एकदा. समजतंय ना कसं करतोय आपण ते. कानाला लावायचा हात. फोरहेड वरती उचलायचंय. मान स्ट्रेट. शोल्डर हलके सोडून द्यायचे आणि खालच्या बाजूला बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पुन्हा एकदा. चला फोरहेड वरती न्या. शोल्डर रिलॅक्स थोडा एकदम. संत श्वसन करा आणि खाली बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. आलं लक्षात. आता तुम्ही सगळ्यांनी मला शेवटचं करून दाखवायचं एकदा. चला सगळ्यांनी करून दाखवा. मी नाही दाखवणार आहे आता. द्या. चला शाबास. व्हेरी गुड. मान सरळ. मान सरळ. लता काकू मान सरळ करायची आहे आणि खाली बघायचंय. हा व्हेरी गुड. रिलॅक्स. ओके. आता हे आपण फोरहेड साठी केलं. आता जो आपण एक्सरसाइज करणार आहोत तो या इथल्या भागासाठी करणार आहोत. पण त्याचा चेहऱ्यावरती अख्ख्या चेहऱ्यावरती त्याचा ताण जाणवतो. नीट बघा. याला यम्मी फेस असं म्हणतात. ओके. आणि ऍक्च्युअली ते फनी फेस दिसतं माझ्या दृष्टिकोनातून. ओके. नीट बघा कसं करायचं. स्ट्रेट बघायचंय. ओके. जीभ आहे ती इथे लावायची नाकाला. नीट बघा. आधी नाकाला लावायची, मग उजवीकडे न्यायची, मग डावीकडे न्यायची. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 3-3 सेकंद थांबायचंय, परत आतमध्ये न्यायचं. हा कसं ते नीट बघा. आधी बघा आणि मग करा. ही जी एक्सरसाइज आहे, ज्यांची जीभ जड आहे, ज्या मुलांची जीभ जड आहे त्यांना दिली तरी चालते. त्यांची जीभ हे व्हायला लागेल, चांगली हलायला लागेल किंवा त्यांचा जडपणा जो आहे बोलण्याचा तो जाईल. नीट बघा. पहिल्यांदा काय करायचंय, जीभ बाहेर काढायची आहे. आतमध्ये. आलं लक्षात. 3 सेकंद इथे, 3 सेकंद इथे, 3 सेकंद इथे. 3 वेळा झालं की मग परत आतमध्ये जीभ टाकायची. त्याची प्रॅक्टिस आपल्याला 1 मिनिटापर्यंत करायची. ओके. रेडी. माझ्याबरोबर सगळ्यांनी करा. चलो 1. आता सगळ्यांनी शोल्डर रिलॅक्स सोडा. मान रिलॅक्स सोडा एकदम. नजर एकदम स्थिर ठेवायची. ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचं. 1 2 3 स्टार्ट.
नॉर्मल, नॉर्मल पोझिशन. पुन्हा चला. रिलॅक्स. पुन्हा. रिलॅक्स. पुन्हा. रिलॅक्स. पुन्हा. रिलॅक्स. पुन्हा. रिलॅक्स. तुम्ही नुसती जीभ बाहेर काढू नका. अशी बाहेर काढून उपयोग नाहीये, ती वरती गेली पाहिजे. तर तुमचे जॉचे मसल्स आहेत ना ते हलतात. तुम्ही जर नुसती बाहेर काढत त्याला काही उपयोग नाहीये. आलं लक्षात? सगळ्यांनी वर्ग एकदा करून दाखवा मला. चला फ्रंट डिरेक्शनला. रिलॅक्स. थोडस पाणी प्या सगळ्यांनी. आता तिसरी जी पोज आहे ना ती यांनी आपल्या योगातच उचललेली आहे. ती सगळ्यांना माहिती असेल. सिंहासन माहिती आहे सगळ्यांना? सिंहासन केले कधी? हं, असे हात ठेवतो आपण, असं करतो. कळलं? आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं तुम्हाला मी सांगते. ओके. सिंहासनामध्ये आपण समोर बघतो. याच्यामध्ये फक्त त्यांनी एक ट्विस्ट दिलाय, वरती बघायचं. ठीक आहे. मान सरळ, शोल्डर रिलॅक्स, ब्रिदिंग नॉर्मल. आतमध्ये. ओके. ही होल्डिंग 10 सेकंद करायची. ओके. बघा परत एकदा करा माझ्यावर सगळ्यांनी. जीभ बाहेर. रिलॅक्स. पुन्हा एकदा. रिलॅक्स. सावकाश जीभ आतमध्ये. जाणवतंय सगळ्यांना ताण इथे? ताण जाणवत आहे? पुन्हा एकदा चला. रिलॅक्स. पुन्हा एकदा. रिलॅक्स. ओके. आता गाल फुगवा आणि गालाने जरा रिलॅक्स करा. रिलॅक्स. थोडस टॅप करा. आता आपल्याला करायचंय नेक लिफ्टर आणि तुमचा जो अँटी ग्रॅव्हिटी असे पडलेले असतात जॉ, ते लिफ्ट करायचे. हे पण अतिशय ऑथेंटिक आणि नेहमीचा घेतला जाणारा एक्सरसाइज आहे. ओके. आता कसं करायचं ते बघा. मान वरती न्यायची. मान वरती नेल्यानंतर तुमच्या तोंडाचा असा चंबू करायचा. असा मान वरती गेल्यानंतर. आता आपण त्याच्यामध्ये व्हेरिएशन काय करणार आहे? मान वरती न्यायची, होल्ड करायची 10 सेकंद. उजवीकडे न्यायची, होल्ड करायची. डावीकडे न्यायची, होल्ड करायची. आधी बघून घ्या आणि मग करा.
सरळ करायचे. आज पूर्णपणे तुमचे मानेचे जे मसल्स आहेत ते स्ट्रेच होतात. ओके, चलो करा. मान वरती न्या आणि हे सगळं करताना श्वास नॉर्मल ठेवा. ओके, मान वरती, तोंडाचा चंबू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवीकडे मान न्या, थोडीशी टर्न करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावीकडे मान न्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. कुठे कुठे जाणवलं सांगा मला, दाखवा कुठे कुठे जाणवलं. नेकला जाणवलं की नाही? येस, करेक्ट. परत एकदा करायचं. चला, आता ब्रिथिंग नॉर्मल ठेवा. श्वास नॉर्मल घेत राहा, सोडत राहा. पुन्हा एकदा वरती न्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दुसरीकडे, उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावीकडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. अजून एकदा करायचे. चला, वरती न्या परत मान. सावकाश. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. चेंज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. ओके, मानाला थोडासा असा मसाज करा इथे साईडला. ऑपोजिट हँडनी अपोजिट साईडला मसाज करा. गोल 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 असं. इथून या साईडला गोल गोल फिरवायचं फक्त, बाकी काही करायचं नाही. असं असं फिरवायचं गोल गोल रोटेशन मध्ये. कारण आपल्याला मसलचं फायबर्स कसं असतं ते माहित नसतं, त्याच्यामुळे गोल मसाज चालतो. शोल्डरला रिलॅक्सेशन द्या. आता आपल्याला आपल्या लिफ्टचं लिफ्टिंग करायचंय. ओके, तर कसं करायचं नीट बघा. हा, आता काय करायचंय, हा कानाला असा हात लावायचा, असा अंगठा मागे इथे खाली कानाच्या. ओके, आणि थोडीशी स्किन मागे ओढायची अशी. इथे तुम्ही असं स्किन मागे ओढली जाते बघा, ओढली गेली, गाल ओढली गेली. आता काय करायचंय, आपण तोंड वेडी वाकडी करतो ना कोणाकडे बघून, तशी तोंड वेडी वाकडी करायची. इथे भरपूर तोंड वेडी वाकडी करून घ्या. येते का करता? चला करा. न्या मागे स्किन थोडीशी, आणि खूप घट्ट पकडू नका, नॉर्मल मागे न्या आणि करा. 1, रिलॅक्स. ओके, आता सलग दोन्ही बाजूनी तुम्हाला 60 काउंट, मी 60 काउंट म्हणणार आहे, 60 काउंट पर्यंत हे कंटिन्युअस करायचं. ओके, रेडी? चला, आणि श्वास नॉर्मल घेत राहा, सोडत राहा, होल्ड करू नका श्वास. चला, पुन्हा एकदा होल्ड करा. अलगद, शोल्डर हलके सोडा. ब्रिदिंग नॉर्मल ठेवा. 1, 2, 3, स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 1 मिनिट, तुम्ही जॉ हलवू नका. तुम्ही जॉ हलत आहे, जॉ नाही हलवायचे, तुम्हाला ओठ हलवायचे. तोंडाचा चंबू करा.
तोंडाचा चंबू करा आधी. आता करा. चला परत पहिल्यापासून. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60. रिलॅक्स. बऱ्याच लोकांकडे मी आता लक्ष दिलंय. अरे यार कुठे गेलं, एक मिनिट, सॉरी. बऱ्याच लोकांचं मी आता बघितलं, सगळ्यांनी जॉ हलवलीये. जॉ नाही हलवायचे. ही जॉ हलवणे हे ओठ हलवणे. मी तुम्हाला ओठ हलवायला सांगितलंय. इथं हे लॉक केलं स्किन सी. फेस योगा मेथडचा एक टेक्निक असं आहे की तुम्ही लॉक करायचं अँड देन डू द मसाज अँड एक्सरसाइज. ओके, तो हे लॉकिंग केलंय तुम्हाला, स्किन उतरण्या म्हणून लॉकिंग केलंय. आता त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला, तुम्ही तो मसल होल्ड करून ठेवले, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ओठांची मुवमेंट करायची याची. माझे जॉ हलतायत का? तुमचे सगळ्यांचे पान खाल्ल्यासारखे जॉ हलतायत. तसं नाही करायचंय. ओके, करा परत एकदा. चला 1. आता फक्त 25 काउंटात करा आणि एकदम व्यवस्थित करून दाखव मला. चला 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7. बेटर आहे आता. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. रिलॅक्स. रिलॅक्स. शांतपणे थांबा. ओके, आता पूर्ण चेहऱ्याचा एक्सरसाइज आहे हा. ठीक आहे, कसा करायचा? पूर्ण केसात हात घालायचे असे. ओके, केसात हात दिल्यामुळे काय होतं, पूर्ण चेहऱ्याची स्किन मागच्या बाजूला येते. आता तुमचे डोळे वरच्या बाजूला जातील आणि मात्र तुमच्या ओठांचा ओ करायचा असा. आणि सोडून द्यायचं. 10 काउंट करायचे आणि सोडून द्यायचे. पुन्हा बघा, केस मागे नेले, वरती बघितलं, शक्यतो पापण्या मिळत होता. पूर्ण तोंड बंद नाही करायचं, ओ करायचं असं. हा, करेक्ट. हेमांगी ताई बघा, असं करायचं, इकडे लक्ष द्या. आ करायचा, आ आ आणि दातांवरती ओठ असं वरती द्यायचा. हा, ओके. पुन्हा एकदा बघा, मागे नेले, डोळेवरती, श्वास घ्या, सोडत राहा बरं का, नाहीतर होल्ड करून ठेवा सगळेजण श्वास. जे व्हिडिओ चालू आहेत त्यांचं तर ठीक आहे, ज्यांचे व्हिडिओ चालू नाहीयेत ते काय करतायत देवालाच माहिती. आय होप सो सगळे बरोबर करत असतील. अनिता काकू, तुम्ही ओठ बंद केलेत, ओठ बंद नाही करायचे, असे करायचे. इकडे लक्ष द्या अंगावर. बघा, आ करा पहिला, आ आ. हा, हे असं आतमध्ये गेलं पाहिजे. अशी टेस्टिंग असते माहिती का, असं एक काहीतरी इन्स्ट्रुमेंट आहे त्यांच्याकडे मिळतं. हे असं आत घालतात आणि तिची जॉ ओपन होतात ते बघतात. हे जॉ ओपन होण्यासाठी आहे. ओके, तर हा जॉ ओपन झाला पाहिजे असा.
इथे सगळीकडे टेन्शन आहे तुम्हाला, आलंय का बघा टेन्शन सगळीकडे, करून बघा, येतंय का, येतंय, येतंय ना. ओके, रिलॅक्स. आता सगळ्यांनी टॅपिंग करा, टॅपिंग करा, मसल रिलॅक्स करा. आता यातला कुठलाही एक्सरसाइज तुम्हाला आठवला नाही, कुठलाच नाही आठवला असं तुम्ही समजूया, मग काय करायचं. सिम्पल एक्सरसाइज जे योगात आहेत, जे जनरल सगळ्यांना माहिती आहेत, जे आपण हसत हसत काहीतरी असं करत असतो. पहिला एक्सरसाइज कुठला, डोळ्यांच्या पापण्या मिटायची. नाही आठवलं तर हे एक्सरसाइज करायची, पापण्या मिटायची. तिकडे तिकडे बघायचं, एकदा उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, वरती खालती, वरती खालती, वरती खालती, वरती खालती. ओके, हा एक एक्सरसाइज झाला. त्याच्यानंतर आपण असं म्हणतो फुगून बसली, फुगून बसायचं, हो. ओके, हा एक्सरसाइज सगळ्यांच्या लक्षात राहील. ओके, आपण जीभ दाखवतो लहान मुलांना, हा एक्सरसाइज सगळ्यांच्या लक्षात राहील. बाहेर काढायची, आत घालायची, म्हणजे म्हणजे करायचं, कोणाला दाखवायची, हसू देत त्यांना. ही जीभ आतमध्ये फिरवायची, हे सगळ्यात बेसिक एक्सरसाइजेस आहेत, हे जे मी मागच्या वर्षी वगैरे घेतले. रिवर्स फिरवायची, इकडे रिवर्स. ओके, हे तर सोपे सोपे एक्सरसाइज लक्षात राहतील. पूर्ण फिरवायची, पूर्ण पूर्ण फिरवायची, पूर्ण. बघा इकडे, सगळे जॉ तयार होतात तुमचे. बघा, व्यायाम तुम्हाला करताना असं वाटेल. आणि काय नाही, आपण एरवी डोक्याला जर हात लावून बसलो ना, तर फक्त असं बसायचं, झाले स्किन मागे. एवढं तरी आठवेल तुम्हाला, गेले ना स्किन मागे. बघा, लगेच स्किन मागे जाते. ओके, काही नाही आठवलं तरी हे सिंपल एक्सरसाइज करा, जिभेचे तर करा, गाल फुगण्या करा. गाल फुगण्या म्हणजे हा करायचा, एकदा हा गाल फुगवायचा, एकदा हा गाल फुगवायचा, एकदा वरचा ओठ फुगवायचा, खालचा ओठ, असं करायचं. हे अगदी बेसिक बेसिक एक्सरसाइज आहे, हे सगळ्यांना फेशियल एक्सप्रेशन, फेशियल पॅरालिसिस मध्ये तर खूप कॉमन आहे एक्सरसाइज. ओके, हे तुम्ही नाही मी दिलेले एक्सरसाइज आठवले तर हे तुम्ही बेसिक एक्सरसाइज करू शकता. ठीक आहे, एक मिनिट थांबा सगळेजण. ओके, आता आपण फेस मसाज कसा करायचा तो बघूया. सगळ्यांकडे ऑइल आहे हातामध्ये, थोडस ऑइल. तुझं बरंच आपण एक काम करू, आणि मग आपण बघूया स्किन मसाज, थांबूया आपण. लाईट आलं तर ती तोपर्यंत मेडिटेशन घेऊ आपण. ओके, तर तोपर्यंत तर माझं येणार तुम्हाला दिसणार नाहीये, मी जे गाईड करते ते फक्त फॉलो करा आता. मी तुम्हाला एक आज टेक्निक देणार आहे, की माझ्या सरांनी, हेमिल सर जे माझे हिलिंगचे सर आहेत, त्यांनी शिकवलेली टेक्निक आहे, अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. आणि ही टेक्निक तुम्ही, ह्या टेक्निकमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस, कुठल्याही प्रकारचा फिजिकल पेन, कुठल्याही प्रकारचा फिजिकल पेन म्हणजे कुठल्याही प्रकारचा घालून फोडू शकता. या टेक्निकला बबल टेक्निक असं म्हणतात. ओके, तर हे बबल टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे आज. आता तुम्ही, आपण सगळेजण जनरल लॉजिक लावणारे लोक असतो,
तर लॉजिक न लावता हे बबल टेक्निक शिका. ठीक आहे. तुम्हाला मी सगळ्यांना आधी मेडिटेशन मध्ये नेणार आहे आणि त्याच्यानंतर या व्हेरी गुड लाईट आले. थँक्यू सो मच. ओके, तर आपण मसाजचे पार्ट कम्प्लीट करून घेऊ पटकन आणि मग आपण मेडिटेशन मध्ये जाऊ. ओके, सगळ्यांनी पटकन तेल लावून घ्या हाताला. ओके, आणि मसाज अतिशय सावकाश करायचा. चेहऱ्याला लावून घ्या, मानेला लावून घ्या, मानेच्या मागच्या बाजूला लावून घ्या. ओके, आता ही जी मूठ आहे ना, मुठीचा जो हा भाग आहे हा, ओके, तो इथे एल्बोच्या